तर नमस्कार. आज आपण पाहत आहोत ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्था हा टॉपिक. ब्रिटिश न्यायप्रिय होते. त्यांनी अन्याय केला तो भाग वेगळा, परंतु न्यायालयीन व्यवस्था त्यांनी जी आणली आणि त्या काळात जी होती ते आपल्याला पाहणं क्रमप्राप्त ठरतं. तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही आता चॅनलवर अन्याय करताय असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही आधी चॅनलला न्याय द्या. एवढे चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर पहिल्यांदा तुमच्या बाजूला जे उजव्या बाजूला जे लाल बटन दिसत आहे, लाल रंगाचं सबस्क्राईब नावाचं, त्याच्यावरती क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला अपडेट मिळेल. अशा प्रकारे तुम्ही या चॅनलला न्याय देऊ शकता. आपण पाहत आहोत ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्था. तर त्याच्यामध्ये सन 1600 साली पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठीची ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्याविषयी आपण पाहिलेलं आहेच. सनद कशी दिली, कसे आले, काय केलं, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. परंतु 1661ची जी सनद होती त्यानुसार कंपनीमधील व कंपनीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व व्यक्तींवर गव्हर्नर व त्याचे कार्यकारी मंडळ यांचे न्यायालयीन अधिकार प्रस्थापित झालेले आहेत. सन 1726 साली कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या 3 ठिकाणी मेयर कोर्टची स्थापना झालेली आहे. जे मेयर कोर्ट होती त्या मेयर कोर्टांची स्थापना करण्यात आली होती 1726 साली. आता इथे पहा, इथे प्रश्न कसा तयार होतो. कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या ठिकाणी उच्च न्यायालयांची स्थापना आपण पाहिलेली आहे की ती कधी झाली हे आपण आधीच पाहिलेलं आहे. याच्यात आपण पुन्हा पाहणारच आहोत. परंतु ती जी 1861च्या कायद्याने जी हायकोर्ट स्थापन झाली होती ती वेगळी. या 3 ठिकाणी 1861च्या कायद्याने उच्च न्यायालय स्थापन झाली होती ती वेगळी, आणि 1726ला जी स्थापन झाली ती मेयर कोर्ट आहेत, हे लक्षात घ्या, ही वेगळी. म्हणजे ह्या दोन्ही न्यायालयांमध्ये फरक आहे. इथे कन्फ्युजन होऊन प्रश्न चुकवू शकतो. तर मेयर कोर्टचं काय होतं की या कोर्टातील जे निकाल होते त्याच्या विरुद्ध जे गव्हर्नर होते त्यांच्याकडे अपील करता यायचे. हे लक्षात घ्या, त्यांच्याकडे अपील करता यायचे. हे खूप आधीच आहे. प्लासीची लढाई, बक्सरची लढाई त्याच्यानंतरच्या घटना आहेत. हे 1726चं पाहतोय आपण. त्यानंतर 1765ला काय झालं. 1765ला पहा आपण, कंपनीस मोगल बादशाहकडून बंगालची दिवाणी मिळाली होती. आपण पाहिलं त्याच दरम्यान बक्सरची लढाई झालेली आहे. तर मग मोगल बादशाहकडून बंगालची दिवाणी मिळाली आणि बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू झाली. आता दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय हे पाहण्यासाठी तुम्ही पाठीमागचं लेक्चर जाऊन पहा. त्याच्यामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सांगितलेली आहे. ती सुरू झाली आणि मग कंपनीवरती महसूल आणि मुलकी बाबींवर न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी येऊन पडली. कारण की आता दिवाणी अधिकारी मिळाले म्हणजे कंपनी तिथे महसूल गोळा करायची, कर गोळा करायची आणि मग तिथे वाद व्हायचे. त्याचा न्यायनिवाडा करायची जबाबदारी कंपनीवर येऊन पडलेली आहे. 1772 साली दुहेरी राज्यव्यवस्था संपुष्टात आली. म्हणजे ज्यावेळेस वॉरन हेस्टिंग आला होता 72ला, त्या काळात हे संपुष्टात आले आणि कंपनीने बंगालमधील सर्व महसूल व न्यायालयीन व्यवस्था आपल्या हाती घेतली. आता त्याचं काय झालं की बंगालमधील प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी अदालत आणि फौजदारी अदालत अशी जिल्हा न्यायालय स्थापन झालेली आहे. 72च्या काळात जेव्हा दुहेरी राज्यव्यवस्था संपुष्टात आली त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाणी आणि महसूल आणि फौजदारी ही न्यायालय वेगवेगळी झाली, स्थापन झाली. या न्यायालयातील निर्णयाविरुद्ध जे अपील होतं ते गव्हर्नरकडेच होतं, हे लक्षात घ्या, गव्हर्नरकडेच असायचं. त्यानंतर 1773ला एक कायदा आला. 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे, नियंत्रण कायदा, तो आला. तर तो वेगळा. आणि 1773च्या एका कायद्यानुसार कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना झालेली आहे. 1773ला जो कायदा आला त्यानुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना कलकत्ता येथे झालेली आहे, लक्षात घ्या. परंतु जसं आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे आत्ता, त्याच्या विरुद्ध अपील आपण कुठेच करू शकत नाही. परंतु त्यावेळेस मात्र भारतातील सुप्रीम कोर्ट जो होते इंग्रजकालीन, त्याच्या विरुद्ध अपील ब्रिटनमध्ये केलं जायचं प्रिव्ही काउन्सिलकडे. ते आपण पुढे पाहणारच आहोत. इथे कंपनीच्या राज्यातील न्यायालयीन यंत्रणेची पद्धती ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टासच देण्यात आलेला आहे 1781ला. 1790ला कॉर्नवॉलिसच्या काळात फिरती न्यायालय स्थापन झाली, लक्षात घ्या.
फिरती न्यायालये. मग ही फिरती न्यायालये काय करायची, न्यायनिवाडा करण्यासाठी ती त्या ठिकाणी जायची आणि तिथे न्यायनिवाडे करायची. अशा प्रकारे इथे प्रश्न तयार होतो. महत्त्वाचं लक्षात घ्या, फिरती न्यायालये कोणी सुरू केली किंवा कोणाच्या काळात सुरू केली, तर ती 1799ला लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात सुरू झालेली आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ती जायची. पहा, त्यानंतर मग कलकत्ता, ढाका, मुर्शिदाबाद आणि पटना या 4 ठिकाणी प्रांतीय अपील न्यायालय स्थापन करण्यात आली. प्रांतीय अपील न्यायालय, याच्या आधी आपण मेयर कोर्ट पाहिलेले आहेत. ती मेयर कोर्ट कुठे स्थापन झाली, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या 3 ठिकाणी होती. आणि त्या मेयर कोर्टच्या नंतर सुप्रीम कोर्टाची स्थापना झालेली आहे, ती कलकत्त्याला झालेली आहे 1773च्या ॲक्टनुसार. आणि आता जी आहे ती प्रांतीय न्यायालय आहेत, प्रांतीय अपील न्यायालय, ती स्थापन झालेली आहेत कलकत्ता, ढाका, मुर्शिदाबाद आणि पटना. त्यामुळे अगदी खोलात जाऊन जर आयोगाने प्रश्न विचारायचं ठरवलं तर ही फॅक्ट आहे, इथे खोलात जाऊन प्रश्न विचारू शकतो आयोग. कारण की प्रांतीय अपील न्यायालय म्हटलं की आपल्यासमोर लगेच मुंबई, मद्रास आणि कलकत्ताच येणार, आपण चुकणार. त्या आयोगालाही समजते, त्याच्यामुळे मग इथे जाऊन विचारू शकतो प्रश्न. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, प्रांतीय अपील न्यायालय कुठे स्थापन झाली, कलकत्ता, ढाका, मुर्शिदाबाद आणि पटना. ह्याच्यामध्ये काय व्हायचं, ह्याच्यामध्ये जर दावा दाखल केला तुम्ही प्रांतीय अपील न्यायालयामध्ये, तर कोर्ट फी बसवण्याची सुरुवात केलेली पद्धत कॉर्नवॉलिसने सुरू केली, लक्षात घ्या. म्हणजे प्रांतीय अपील न्यायालयात दावा दाखल करायचा असेल तर तुम्हाला कोर्टाची फी लागायची. आणि ही जी पद्धत सुरू केली ती लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली. आणि त्यामुळे सुरू करण्यात आली असावी की कुणीही जाऊन उठसूट खटले दाखल करू नयेत. निदान फी लागली तर माणूस विचार करतो की बाबा 2 पैसे जाणार आहेत तर खरंच केस टाकायची आहे का, हा त्याच्या मागचा हेतू असावा. आणि 2 पैशाचं उत्पन्नही मिळावं, हा मात्र इंग्रजांचा कायमच हेतू राहिलेला आहे, हे लक्षात घ्या. तर इथे ही कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली आहे की प्रांतीय अपील न्यायालय काय होती आणि कुणी स्थापन केली. तर कॉर्नवॉलिसच्या काळात स्थापन झालीत 1790च्या दरम्यान. आणि कुठे कुठे झाली, कलकत्ता, ढाका, मुर्शिदाबाद आणि पटना. अगदी खोलात जाऊन ब्रिटिशकालीन न्यायालय व्यवस्थेवर जर प्रश्न विचारायचं ठरलं, ही फॅक्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि मग कोर्ट फी बसवण्याची पद्धत कोणी सुरू केली, हा सुद्धा एक प्रश्न तयार होतो इथे, तो आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. 1731 साली कमिशनरांच्या सेशनची कामे सेशन जज या पदासाठी निर्मिती करून त्याच्याकडे सोपवली गेली. म्हणजे जे कमिशनरांची सेशनची कामे असायची ती सेशन जजकडे सोपवली. आणि ह्या पदाची जी निर्मिती केलेली आहे ती निर्मिती करून जे काम केले सोपवण्याचं ते लॉर्ड बेंटिंगने केलेलं आहे, लॉर्ड बेंटिंग, हे लक्षात घ्या. नंतर JP जस्टिस ऑफ पीस. आता आपण ऐकतो की JP ही पदवी दिली अमुक भारतीयाला त्यावेळेस. मग ही JP काय आहे, तर JP म्हणजे जस्टिसेस ऑफ पीस. हे जस्टिसेस ऑफ पीस ही JPचे जे पद होते याच्या नेमणुका 1726च्या सनदन्वये होत. म्हणजे 1726ला जी सनद आली होती त्याच्या अन्वयेच ती व्हायची. मग आता 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने गव्हर्नर जनरल व त्यांचे मंडळ यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांनाही JPचे अधिकार प्राप्त झालेले होते. म्हणजे पहा, 1773च्या कायद्याने JPचे अधिकार बदललेले आहेत. आणि ते गव्हर्नर जनरल, त्यांचे जे मंडळ होतं ते मंडळातील सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश असायचे ते न्यायाधीश या सगळ्यांना जस्टिसेस ऑफ पीसचे अधिकार प्राप्त झाले. मुंबई व मद्रास येथे स्थापन झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनाही JPचे अधिकार प्राप्त झाले, हे लक्षात घ्या. त्यानंतर समुद्रावर गुन्हे करणारे लोक व हिंदुस्थानातील इंग्रज लोक इत्यादींचे जे खटले असायचे ते JP समोर चालायचे. म्हणजे हिंदुस्थानामधील जे इंग्रज लोक होते त्यांच्यावरचे खटले आणि समुद्रावर जे गुन्हे करायचे त्या लोकांवरचे खटले जस्टिसेस ऑफ पीस म्हणजे JPच्या समोर चालायचे, हे लक्षात घ्या. त्यानंतर मग आता तुम्ही म्हटले असताल की इथं कुठं सुप्रीम कोर्ट आलं परत मुंबई आणि मद्रास येथे. तर कलकत्त्याला सुप्रीम कोर्ट स्थापन झालं, तिथे वेगळा गव्हर्नर असायचा. मुंबईला वेगळे गव्हर्नर असायचे, मद्रासला वेगळे गव्हर्नर असायचे. त्यामुळे मग तिथे ते स्थापन झाली होती. पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस ही पदच नष्ट झाली, हे म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल झाला, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल झाला. आणि नंतर 1857च्या उठावानंतर 1858 साली गव्हर्नर जनरल ही पदच रद्द झालं आणि त्या जागी ब्रिटिश राणीची सत्ता येऊन व्हाईसरॉय आणि भारत मंत्री ही पदं निर्माण झाली. आणि त्यानंतर मग आपण पाहतोय की 1861च्या
कायद्यान्वये पूर्वीची 1861ला उच्च न्यायालय कायदा आला आणि त्या कायद्यान्वये पूर्वीची जी सुप्रीम कोर्ट होती, जी दिवाणी अदालती होती, ही न्यायालय बरखास्त करण्यात आली. म्हणजे पूर्वीची सर्व न्यायव्यवस्था जी आहे ती बरखास्त करण्यात आली आणि त्या जागी मग मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे हायकोर्ट स्थापन झालेले आहेत, उच्च न्यायालय स्थापन झालेली आहेत. मग त्यानंतर 1886ला अलाहाबादला हायकोर्ट स्थापन झाला. हा जो हायकोर्ट स्थापनेचा क्रम, तर लक्षात घ्या की 1861च्या कायद्याने पूर्वीची न्यायालयीन व्यवस्था जी आहे, सुप्रीम कोर्ट, दिवाणी अदालत बरखास्त होऊन त्या जागी मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे हायकोर्ट स्थापन झालेले आहेत. आणि ही जी हायकोर्ट होती ही प्रांतातील सर्वात उच्च न्यायालय होती. पुढे न्यायाधीशांच्या नेमणुका विलायत सरकार करत असायचं. न्यायाधीशांच्या ज्या नेमणुका होत्या त्या विलायत सरकार करायचं. 1865च्या कायद्यान्वये गव्हर्नर जनरल व त्याचं मंडळ यांना हायकोर्टाच्या अधिकार कक्षा वाढवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. लाहोर, नागपूर इत्यादी ठिकाणी सुद्धा हायकोर्ट नंतर स्थापन झालेली आहेत. आता आपण मगाशी एक वर्णन पाहिलं ते ॲक्च्युली इथं आहे की प्रिव्ही काउन्सिल म्हणजे न्याय समिती. ह्या प्रिव्ही काउन्सिलची किंवा न्याय समितीची स्थापना 1833ला इंग्लंडमध्ये झालेली होती. 1833ला कुठे झाली? इंग्लंडमध्ये झाली. आता प्रिव्ही काउन्सिलची स्थापना जरी 1833ला इंग्लंडमध्ये झाली असेल तर आपण पाहतोय त्याचं प्रमुख कार्य काय, तर स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे आता ते काय तसं ठरलेलं नव्हतं, पण जोपर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल तोपर्यंत हिंदुस्थानचं सर्वोच्च अपील न्यायालय म्हणून प्रिव्ही काउन्सिलने काम पाहिलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये जे खटले घडायचे, भारतामध्ये पूर्वीच्या सुप्रीम कोर्टानंतर त्यांना हायकोर्ट झालं, जसं मुंबई, मद्रास, कलकत्ता इथे जे खटले घडायचे, हे खटले घडल्यानंतर त्याच्या विरुद्ध अपील केलं जायचं ते प्रिव्ही काउन्सिलमध्ये इंग्लंडला, हे लक्षात घ्या. त्यानंतर फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. आता फेडरल कोर्ट ऑफ इंडिया एक भारताच्या समग्र संघ राज्यासाठी एक कोर्ट असावं, त्या भावनेतून मग 1935च्या कायद्याने हिंदुस्थानात जे संघ राज्य स्थापन झालं होतं त्यात केंद्र व प्रांत यांच्यातील निर्माण होणारे जे वाद होते ते सोडवण्यासाठी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची म्हणजे हिंदी संघ राज्य न्यायालयाची स्थापना किंवा निर्माण करण्यात आलं होतं. पुढे 1950 साली जे फेडरल कोर्ट होतं आणि प्रिव्ही काउन्सिल होतं हे बरखास्त झालं आणि ह्या दोन्हींच्या जागी 28 जानेवारी 1950ला आपल्या सुप्रीम कोर्टाची स्थापना झालेली आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, हे लक्षात घ्या. आणि आता महत्त्वाचा घटक आहे कायदे संहिता. 1833च्या चार्टर्ड ॲक्ट प्रमाणे इंग्रज सरकारने लॉर्ड मॅकॉलेच्या अध्यक्षतेखाली लॉ कमिशनची निर्मिती केली होती. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, सरळ स्टेटमेंट देतील आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली लॉ कमिशन नेमण्यात आलं होतं असे विचारतील, तर ते होतं लॉर्ड मॅकॉले. 1853ला आणखीन एक कमिशन नेमलं गेलं. पुढे 1860 साली भारतीय दंडविधान संहितेची निर्मिती झालेली आहे. म्हणजे इंडियन पिनल कोड IPC जे आपण म्हणतो त्याची निर्मिती 1860 साली झाली. याच काळात सिव्हिल प्रोसिजर कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड सुद्धा निर्माण झालेले आहे. IPCची अंमलबजावणी जी आहे ती 1862 पासून सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्था आहे त्याचं ओझरता आपण आता पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ओझरता पाहताना अगदी पार 1726 पासूनच्या कायद्यापासून तर कायदेसंहिता IPC पर्यंत आपण सगळं पाहिलेलं आहे. पुढे जे आहे ते मग नंतर पॉलिटीचा भाग आहे भारतीय राज्यघटनेचा, त्यामध्ये आपण नंतर पाहूयात. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला न्याय द्या आणि आपल्या सर्व मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि त्यांनाही न्याय द्या. धन्यवाद.